सप्रेम नमस्कार मित्रो, साहित्यरंग भाग 2 या मराठी पाठ्यपुस्तकांतर्गत आपण आज गोपाळ गणेश आगरकर यांचा गाजलेला निबंध वाचन हा निबंधलेख समजून घेणार आहोत. तत्पूर्वी गोपाळ गणेश आगरकर या लेखकांचा स्थूल परिचय थोडं समजून घेऊया. मित्रहो, गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील आघाडीचे समाजसुधारक होते. आगरकरवाद द लीडिंग सोशल रिफॉर्मर ही त्यांची खास ओळख होती. ते बुद्धिवादाचे प्रखर पुरस्कर्ते होते. ही आल्सो सपोर्टर आर्डनन्स सपोर्टर ऑफ रॅशनलिझम. ते बुद्धिवादाचे प्रखर पुरस्कर्ते होते. ते विज्ञाननिष्ठ होते. प्रगतशील विचारांचे ते द्रष्टे लेखक होते. अशीच त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख होती. त्याशिवाय गोपाळ गणेश आगरकर हे केसरीच्या संस्थापकांपैकी एक संस्थापक होते. हे केसरी त्यावेळचे नियतकालिक लोकमान्य टिळकांच्या सोबत राहून त्यांनी काढलेलं होतं. परंतु केसरीचे ते संस्थापकांपैकी एक संस्थापक, परंतु केसरीचे ते पहिले संस्थापक होते. त्याखेरीजच ते न्यू इंग्लिश स्कूल विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मुख्य पुढाकाराने स्थापन केलेले होते. त्या स्थापनेत गोपाळ गणेश आगरकर यांचा सुद्धा समावेश होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या निर्मितीत सुद्धा गोपाळ गणेश आगरकर यांचा सिंहाचा वाटा होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या निर्मितीसाठी विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे एकत्र आले होते. पुढे याच संस्थेच्या माध्यमातून पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज स्थापन करण्यात आले आणि या फर्ग्युसन या पुण्यातील नामवंत महाविद्यालयाचे ते पुढे प्राचार्य म्हणूनही निवृत्त झाले. अगदी त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत ते प्राचार्य म्हणूनच नियुक्त झाले. आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा जन्म 14 जून 1856 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. 14 जून 1856 आणि 17 जुलै 1895 ते दम्याच्या आजाराने मृत्युमुखी पावले. या शेवटच्या घटकेपर्यंत ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. मित्रो, त्यांनी केलेली महत्त्वाची कामगिरी, त्यांची ओळख ज्या पत्राने करून दिली तो पत्र म्हणजे सुधारक होय. साधारणतः 1881-82च्या दरम्यान गोपाळ गणेश आगरकर यांनी MA इतिहास या विषयात शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर ते केसरीच्या संपादकत्व करू लागले. परंतु पुढे 1887-88च्या काळात त्यांचे लोकमान्य टिळक यांच्याशी सामाजिक सुधारणांच्या प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यावरून मतभेद होऊ लागले आणि पुढे या मतभेदाचा परिणाम असं झालं की गोपाळ गणेश आगरकर यांना केसरी सोडावं लागलं आणि त्यांनी साधारणतः 1888 पासून
सुधारक नावाचा दुसरा पत्र काढला. ते या सुधारक पत्राचे संस्थापक, फाउंडर आणि मुख्य एडिटर होते. संपादकही तेच होते. या सुधारकातून मात्र त्यांनी विज्ञाननिष्ठता, व्यक्तिस्वातंत्र्यता, बुद्धिवाद, सामाजिक सुधारणा यांचा हिरहिरीने पुरस्कार केला. या संबंधीचेच त्यांनी लेख लिहिले. मित्रो, सदरचा हा निबंध लेख संपादक गप प्रधान यांच्या आगरकर लेखसंग्रह या संपादित पुस्तकातून घेतलेला असून या निबंध लेखात आगरकर यांनी वाचनाशिवाय राजकीय सत्ता ज्या लोकांना मिळवून घ्यायची आहे, त्यावेळेला महाराष्ट्रात किंबहुना भारतात इंग्रजांविरोधी वातावरण निर्माण झालेले होते. इंग्रजांपासून भारत स्वतंत्र झाला पाहिजे याच्यासाठी विविध राष्ट्रव्यापी संघटना, जस्ट लाईक काँग्रेस वगैरेची नव्यानं स्थापना 1885मध्ये त्यावेळेला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. त्यामुळे तो काँग्रेसच्या अधिवेशनांच्या स्थापनेचा काळ होता, संक्रमणाचा काळ होता. या काळात स्वातंत्र्याची भावना दृढमूल होत चाललेली होती. नवे तसे लोकमत तयार केले जात होते. हे लोकमत, हे जनमत तयार करण्याचं काम तत्कालीन पत्रांच्या माध्यमातून करण्याचं काम तत्कालीन पत्रकर्ते करायचेच. तेही काम सुधारक हे पत्र चालवणारे गोपाळ गणेश आगरकर यांनी आवर्जून केलेलं आहे. खऱ्या ज्ञानोपासनेची इष्टता आणि शक्यता लोकांना पटवून देण्याच्यासाठीच त्यांनी ज्ञान आणि वाचन ही 2 निबंधे त्यांनी लिहिलीत. अतिशय महत्त्वपूर्ण निबंध लिहिलीत. त्यापैकी आपण वाचन हा महत्त्वाचा निबंधलेख आज रोजी समजून घेऊया. मित्रो, गोपाळ गणेश आगरकर लिहितात, गुरुमुख वाचन, विचार, अवलोकन, वाद इत्यादी ज्ञान संपादनाची अनेक द्वारे आहेत. गोपाळ गणेश आगरकर यांचं मत आहे, ज्ञान संपादनाची अनेक द्वारे आहेत. एक, गुरुमुख म्हणजे माउथ ऑफ टीचर. गुरुमुख, टीचरचं मुख, तोंड. जुन्या काळची गुरुकुल पद्धतीत गुरुमुखाद्वारेच विद्यार्थ्यांना, शिष्यांना, अनुयायांना ज्ञान दिलं जात होतं, विद्या शिकविली जात होती. कारण त्यावेळेला पुस्तकं वगैरे पब्लिश होत नसायचे. किंवा आता तुमच्याकडे जे साधनं आहेत, सोशल मीडिया आहे, असे सोशल मीडियाचे साधनं, आधुनिक सोशल मीडियाचे साधनं त्यावेळेला उपलब्ध नव्हते. त्यावेळेला गुरुच्या मुखातूनच ज्ञान संपादन केलं जायचं. प्रिंटिंग नव्हती, पुस्तके नव्हती, लिहिलं गेलेलं नव्हतं, कागद नव्हता. अशा स्थितीत गुरुला जे ज्ञान प्राप्त झालेले होते अनुभवातून, तो अनुभव गुरुमुखातूनच आपल्या शिष्यांना तत्कालीन गुरु करायचे. त्यामुळे गुरुच्या मुखातून निघालेले उद्गारच विद्यार्थ्यांच्यासाठी, शिष्यांच्यासाठी ज्ञान होतं. गुरुवचनच त्यांचा अभ्यासक्रम होता. आणि या पद्धतीने तत्कालीन विद्यार्थी गुरुमुखातून शिकायचे. आणि नंतर जेव्हा आधुनिक प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला, त्यानंतर प्रामुख्याने प्रिंटिंग होऊ लागलं, पुस्तका प्रकाशित होऊ लागल्या. आणि पुस्तकं जसे जसे प्रकाशित होऊ लागले तसे वाचनाची सुद्धा आवड, साक्षरतेचे प्रमाण जसं वाढायला लागलं तसं वाचनही वाढायला लागलं. आणि वाचनातून सुद्धा ज्ञान संपादन होऊ लागलं. शिवाय व्यक्तिगत पातळीवर विचार, अवलोकन, निरीक्षण, आकलन आणि इतरांशी केलेला वाद, संवाद यातून सुद्धा ज्ञानप्राप्ती होत असते, असे प्रांजळ मत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेलं आहे. एक, गुरुमुख
दुसरं वाचन, तिसरं विचार, चौथं अवलोकन, निरीक्षण, आकलन म्हणजेच अवलोकन, आणि चौथा वादविवाद. या वादातून सुद्धा, चर्चेतून सुद्धा ज्ञानाची प्राप्ती होते. असे अनेक द्वारे, असे अनेक मार्ग ज्ञान संपादनाचे आहेत. असा महत्त्वपूर्ण विचार या निबंधपाठाच्या पहिल्याच ओळीतून गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेलं आहे. ही ती पहिलीच ओळ आहे. गुरुमुख वाचन, विचार, अवलोकन, वाद इत्यादी ज्ञान संपादनाची अनेक द्वारे आहेत. त्यापैकी वाचन हे अतिशय महत्त्वाचं असं ज्ञान संपादनाचा मार्ग होय. या वाचनाच्या संदर्भाने गोपाळ गणेश आगरकर पुढे विवेचन करत आहेत. ते म्हणतात की वाचन हे अनेक ज्ञान संपादनाच्या मार्गांपैकी एक महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टन्स इन्स्ट्रुमेंट ऑफ नॉलेज अचिव्हमेंट, एक महत्त्वाचं मार्ग आहे वाचन, रीडिंग. काय म्हणतात ते पुढं पाहूया. गुरु शब्दात अर्थात सर्व वडील गुरु शब्दात सर्व वडील माणसांचा समावेश केला पाहिजे. खरं आहे. गुरु कोण? गोपाळ गणेश आगरकर म्हणतात गुरु कोण? तर आपल्यापेक्षा जे कोणी वयानं मोठे आहेत ते सगळे गुरु आहेत, अशी आपली धारणा असावी. गुरु शब्दात अर्थात सर्व वडील माणसांचा समावेश केला पाहिजे. आपण बाल्यावस्थेत होतो तेव्हा बाल्यावस्थेत गृह आणि शाला, गृह म्हणजे घर, गृह हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. घर ज्याला आपण म्हणतो, गृह म्हणजे घर, आणि शाला म्हणजेच शाळा. आपल्या बाल्या अवस्थेत शाळा आणि घर ही दोन ज्ञान संपादनाची स्थान होत. आपण आपल्या बालपणापासून शाळेत जातो. आपल्याला शाळेत अंकमोडपासून, अंक वाचनापासून आकडेमोडपर्यंत सारं काही शिकवलं जाते. अलीकडे वेगवेगळ्या विषयांचा भरणा अभ्यासक्रमात झालेला आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय शिकवलेले जातात. आपल्या घरीसुद्धा आपले आईवडील आपल्याला घरगुती कामांच्या माध्यमातून, बोलण्या चालण्यातून विविध प्रकारचा अनुभव देतच असतात. असा अनुभव देणे म्हणजेच घरच्या मुलांचं शिक्षण करणेच होय. ही शिक्षणाचीच प्रक्रिया आहे. त्यामुळे घर किंवा गृह किंवा कुटुंब हे शिक्षणाचं अनौपचारिक साधन होय, आणि शाळा, कॉलेज, संस्था हे शिक्षणाचे औपचारिक साधन होत. गोपाळ गणेश आगरकर म्हणतात की बाल्या अवस्थेत गृह आणि शाळा ही दोन ज्ञान संपादनाची स्थाने होत. घरी मातापितरांनी व इतर वडील माणसांनी शिक्षण द्यावयाचे, शाळेत शिक्षकाने द्यावयाचे. विद्यार्थी जसा जसा मोठा होत जातो तशी तशी त्याला गुरुमुखाच्या साह्याची गरज कमी पडू लागते. विद्यार्थी जसा जसा मोठा होऊ लागतो तसं तसं त्याला गुरुच्या व्याख्यानाची कमी पडू लागते, गरज वाटत नाही. कारण जसा जसा तो मोठा होत जातो तसं तसं त्याचं वाचन होत जाते, आणि वाचनामुळेच त्याला गुरुमुखाची आवश्यकता पडत नाही, असा निष्कर्ष गोपाळ गणेश आगरकर नोंदवत आहे. ते काही अंशी खरंही आहे. आणि खरोखरीच ज्यांना मुलांच्या कल्याणाची इच्छा असेल त्यांना फार वेळ भरवून घेण्याची सवय लावू नये. एक महत्त्वाचा संदेश गोपाळ गणेश आगरकर देतात की आईवडिलांना आणि शिक्षकाने सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना अधिक वेळपर्यंत भरवून घालण्याची सवय लावू नये. अर्थात आयत करून देऊ नये.
विद्यार्थी त्याच्या आयासाने, त्याच्या सायासाने, त्याच्या प्रयत्नांनी तो अधिकाधिक व्यासंगी होत गेला पाहिजे, याची काळजी शाळेत शिक्षकांनी, कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी आणि घरी आईवडिलांनी घ्यायला पाहिजे, असा मौलिक संदेश गोपाळ गणेश आगरकर देत आहेत. अशी सवय जेव्हा विद्यार्थ्यांच्या अंगी, मुलांच्या अंगी, अनुयायांच्या अंगी, विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवेल, तेव्हाच कुठं विद्यार्थी वाचनाच्या माध्यमातून व्यासंगी होत जाईल, त्याची सवय वाढत जाईल, त्याचा व्यासंग वाढत जाईल आणि तो अतिशय दीर्घोद्योगाने वाचन करीत जाईल, परिश्रमाने वाचन करीत जाईल. कारण वाचन करणे हा व्यासंग सांभाळणे म्हणजे मानसिक श्रम करणे होय. आणि मानसिक बौद्धिक श्रमाच्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. त्यांना अधिकाधिक भरवून देण्याची सवय आपण लावू नये. लहान मुलांना आहेत तोपर्यंत त्यांना आपण भरवून देतो, तोपर्यंत त्यांच्या तोंडापर्यंत घास नेऊन देतो. त्यांना तशी सवय करून घेण्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षित करायला पाहिजे की नाही, आता तू तुझ्या स्वतःच्या हातानं जेवण कर, मग त्याला तशी ती सवय हळूहळू होईल. पण थोरांनी, मोठ्यांनी, गुरूंनी, घरच्या लोकांनी मात्र त्याचं हे जेवणं नीट निरीक्षण करून पाहिलं पाहिजे. तो व्यवस्थित जेवतो की नाही, नसेल जेवत तर त्याला तशा सूचना करणे, अभ्यास नसेल करत तर त्याला तसा सूचना करणे, त्याला तसं डायरेक्शन देणे, तसे निर्देश देणे, एवढंच काम गुरुचं असलं पाहिजे, शिक्षकांचंही असलं पाहिजे, घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचे, मातापितरांचे, आईवडिलांचेही असले पाहिजेत. पोरांना अधिक वेळ भरवून घेण्याची सवय लावू नये, असा मौलिक संदेश गोपाळ गणेश आगरकर शिक्षकांनाही आणि आईवडिलांनाही देत आहेत. पुढं पाहूया ते काय म्हणतात. मनुष्यास मानसिक श्रमाचा जात्या कंटाळा आहे. गोपाळ गणेश आगरकर लिहितात की मनुष्यास मानसिक श्रमाचा जात्या कंटाळा आहे आणि वाचन ही एक मानसिक क्रिया आहे, बौद्धिक मानसिक क्रिया आहे. मनुष्यास मानसिक श्रमाचा जात्या कंटाळा आहे, कारण मानसिक श्रम हा शारीरिक श्रमापेक्षा अवघड आहे. मनाला एकदा दुसऱ्यापासून मदत घेण्याची खोड लागली, खोड म्हणजे सवय, मनाला एकदा दुसऱ्यापासून काही घेण्याची खोड लागली, खोड म्हणजे सवय लागली, तर ही सवय काही सहजासहजी जात नाही. मनाला एकदा दुसऱ्यापासून मदत घेण्याची खोड लागली म्हणजे त्याचे स्वावलंबन अगदी सुटते. मग स्वतः काही करण्याचं स्वावलंबन, स्वतःच परिश्रम घेण्याची सवय त्याची तुटते. स्वावलंबन, स्वतःवर विसंबून राहण्याची वृत्ती, स्वावलंबन, ज्याला आपण म्हणतो स्वतःच्या पायावर उभे होणे. मनाला जर दुसऱ्याकडून मदत घेण्याची खोड जर लागली, सवय जर लागली, तर त्या व्यक्तीची स्वावलंबन वृत्ती म्हणजे स्वतः परिश्रम घेण्याची वृत्ती, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची वृत्ती, स्वतः प्रयत्नपूर्वक काही करण्याची विजुगीची वृत्ती कमी होते. हेच ते स्वावलंबन आहे. ही सवय सुटते. त्यामुळे व्यवहारात घडोघडी अडचणी येणारच. प्रत्येक घटकेस, प्रत्येक वेळेला सल्ला देण्यास गुरु कोठून बरे मिळणार. प्रत्येक वेळेला शिष्याला, विद्यार्थ्याला, अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळेला गुरु मुखातूनच उपदेश होईल असं काही आहे का? गुरु वेळोवेळीच उपलब्ध होईल प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटाच्या वेळेला असं काही आहे का? असं संभवू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, व्यक्तीने, माणसांनी स्वतःच्या स्वावलंबनाने आणि स्वतःच्या परिश्रमवृत्तीने अशा संकटातून, अशा परिस्थितीतून स्वतःला मुक्त करण्याच्यासाठी
स्वावलंबी वृत्ती धारण करणे अनिवार्य आहे. आणि वाचन ही तर एक मानसिक प्रक्रिया आहे, एक बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि मानसिक प्रक्रिया ही सायंटिफिकली सिस्टमॅटिक पद्धत आहे. तिला तितकंच सायंटिफिकली सिस्टमॅटिक पद्धतीनं त्या प्रक्रियेला आपण, त्या प्रोसेसला आपण अंगीकृत करणे आवश्यक आहे. शिस्त आणि सवय हे दोन्ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत. ते पुढं या मनाच्या अवस्थेच्या संदर्भात विवेचन करतायत आणि म्हणतायत, मनाची लोखंडासारखी स्थिती आहे. खरं आहे, मन लोखंडासारखं आहे. कसं तर पहा, लोखंड वहिवाटीत नसले म्हणजे, वहिवाटीत नसले म्हणजे, लोखंड वहिवाट म्हणजे वापर, वहिवाट. लोखंड वहिवाटेत नसले म्हणजे लोखंड जर वापरात नसेल, आपल्याकडची कुऱ्हाड, तलवार, चाकू, असे कितीतरी लोखंडी साधनं, नांगराचा फाळ, लोखंडी कोणतीही वस्तू, ती जर वापरात नसेल, ती जर वहिवाटेत नसेल, तर तिला तांबेरा येऊन, तांबेरा म्हणजे तांबडा रंग येतो, ज्याला आपण जंग म्हणतो. जंग, आपल्या झाडीबोलीच्या भाषेत त्याला जंग म्हणतो आपण. तोच तांबेरा. लोखंड जर वापरात नसेल, नियमितपणे वापरात नसेल, तर त्याला जंग चढतो, तांबेरा चढतो. आणि तांबेरा चढला की ती संबंधित लोखंडाची वस्तू कुचकामी ठरते, बिनकामी ठरते. पण अशी लोखंडाची वस्तू सतत घर्षण घडत जर राहिली, सतत ती वापरात राहिली, कामात राहिली, कुऱ्हाडच पकडा, कुदळच घ्या, ती जर सतत वापरात राहिली, सतत तिच्यावर घर्षण होत राहिला, सतत ती कामात राहिली, वहिवाटीत राहिले, तर तिला मात्र ती कुऱ्हाड, ती वस्तू नेहमी सतेज होते, तेजांकित असते, तिला धार चढते आणि ती फार दिवस टिकते सुद्धा. आणि जसं ह्या लोखंडाच्या वापराची स्थिती आहे, तशीच मनाची स्थिती आहे. मनही या लोखंडासारखा आहे. जसं जसं मनाचा वापर नियमितपणे होईल, तसा तसा या मनाकडून घडणाऱ्या कोणत्याही मानसिक प्रक्रिया ह्या तेवढ्याच तीक्ष्ण, तेवढ्याच सतेज, तेवढ्याच धारदार होणार आहेत. त्यामुळे वाचन ही मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मनाला तशी सातत्याची, नियमिततेची सवय आपणास करावयाला पाहिजे, करावयास हवं असा मौलिक संदेश गोपाळ गणेश आगरकर देत आहेत. आपण या निबंधातील पुढचा भाग पाहूया. पुढे ते विवेचन करतात आणि म्हणतात, मनाला श्रम करण्याची सवय लागली पाहिजे. मनाला श्रम करण्याची सवय लागली पाहिजे. मनाला श्रम करण्याची सवय लागली नाही तर त्यांचे मन लोखंडाप्रमाणे गंजून जाऊन कोणत्याही कामास निरुपयोगी होते. आता बघा, ते उदाहरण देतात. वस्त्राला जसा दगड, सलूनवाल्याच्या वस्त्राला वारिकाकडे असलेल्या, ज्याला आपण आपल्या भाषेत भाली म्हणतो, भालीदादा म्हणतो, त्या भालीदादाकडे सलूनवाल्याच्या वस्त्राला जसा दगडाने तो वस्त्र घासेल तेव्हाच वस्त्रा धारदार असतो. वस्त्राला जसा दगड, तसा बुद्धीला अडचणी आहेत. आणि आपली बुद्धी आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणींवर आपण घासली तर बुद्धी सतेज होते, तीक्ष्ण होते. अडचणीच्या दगडावर बुद्धी लावल्याने ती अत्यंत तीव्र होते. जेव्हा तेव्हा गुरुमुखाची अपेक्षा केल्याने हे घर्षण घडत नाही.
त्यामुळे गुरुमुखाची सवय विद्यार्थ्यांनी लावून घेऊ नये. शक्यतो स्वतःच्या प्रयत्नाने सुद्धा अभ्यास करायला पाहिजे असा मौलिक संदेश ते या ठिकाणी देत आहेत. गुरुमुखाची अपेक्षा केल्याने हे घर्षण घडत नाही. बुद्धीला मांदे येते, बुद्धी मट्ट होते, मांदे येते, चरबी चढते, बुद्धीला खाद्य मिळत नाही, बुद्धी मट्ट होते. त्यामुळे गुरुमुखाची सवय विद्यार्थ्यांनी करून घेऊ नये. शक्यतो स्वयं अध्ययन करण्याचा प्रयत्न करावा आणि गरज असेल त्या ठिकाणी गुरुकडून उपदेश घ्यावा. बुद्धीला मांदे येते सबब तेव्हा या कारणाने, सबब म्हणजे कारण, या कारणाने या सबबीखाली सबब विद्यार्थ्यांच्या शिक्षणास गुरुमुखातून अगदी अपरिहार्य असेल तेवढेच सहाय्य व्हावे. जितकं आवश्यक आहे, अपरिहार्य जेवढं आवश्यक आहे तेवढंच गुरुने गुरुमुखातून विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावे. अदरवाईज विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययन त्यांनी स्वतःच तो अध्ययन करावा, अभ्यास करावा, सराव करावा, सेल्फ एक्झरसाइज याकडे विद्यार्थ्यांनी फोकस करणे आवश्यक आहे. याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असा मौलिक संदेश गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी देत आहेत. कित्येक श्रीमंत लोक आपल्या मुलांस शिकविण्यासाठी खाजगी शिक्षक ठेवीत असतात. कितीतरी गर्भश्रीमंत लोक आपल्या मुलांना प्रायव्हेट ट्युशन देतात, कारण त्यांच्याकडे प्रायव्हेट टीचरला देण्याच्यासाठी अतिरिक्त पैसे आहेत, ते पैसे खर्च करू शकतात. शाळेतील शिक्षक अगदीच नादान असले किंवा मुलांकडून वर्गाच्या मागे राहिलेले काही बाकी मिळून घ्यावयाची असली किंवा त्यांच्याकडून एखाद्या इयत्तेवरून उडी मारावयाची असली तर असे करणे बरोबर आहे. फार तर अशा खाजगी ट्युशन्स लोक यासाठी लावतात की संबंधित विद्यार्थी जर अभ्यासक्रमात मागं असेल किंवा तो एखाद्या इयत्तेत मागं पडलेला असेल तर अशा खाजगी ट्युशनला, खाजगी शिक्षकांकडून शिकवण्याला श्रीमंत लोकांनी प्राधान्य दिले तर ते ठीक आहे, तर ते एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे. परंतु हे असे जर नसेल, त्या विद्यार्थ्याला एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाण्याच्यासाठी अडचणी असतील तर प्रायव्हेट टीचरकडून शिकलेलं ठीक आहे. तो अभ्यासात कमजोर असेल तर त्याला ट्युशनच्या माध्यमातून त्याला पूर्ववत करणे, त्याला मुख्य प्रवाहात आणणे, याच्यासाठी जर ते असेल तर ते ठीक आहे. परंतु जर असं जर नसेल तर, असे नसेल तर मात्र घरच्या शिक्षकांपासून मुलांचा अखेरीस तोटा होतो असा आमचा समज आहे. आणि हे जर असे ठोस कारण नसतील तर अशा प्रायव्हेट टीचरकडून सुद्धा मुलांचा तोटा होतो, नुकसान होतो असा आमचा अनुभव आहे, असा आमचा समज आहे, असे गोपाळ गणेश आगरकर म्हणतात. कारण गोपाळ गणेश आगरकर हे न्यू इंग्लिश स्कूल या विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिवाय फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेत गोपाळ गणेश आगरकरांचा एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून, एक विचारवंत म्हणून पुढाकार होता. त्यावरून त्यांना जो अनुभव आलेला आहे या प्रायव्हेट टीचरचा, त्या अनुभवाअंती ते असे विधान करत आहेत. आजही 21व्या शतकात कितीतरी गर्भश्रीमंत लोक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना प्रायव्हेट ट्युशनला पाठवतात. त्यामुळे या ट्युशनच्यामुळे त्यांच्यात पुस्तकी ज्ञानाचं तर भर पडतेच आहे, परंतु इतर मानसिक क्रिया करत असताना, बौद्धिक क्रिया करत असताना, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांच्या व्यक्तिमत्वात आवश्यक ते बदल अशा ट्युशनमध्ये सहभागी असलेल्या लोकांकडून, विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसत नाही.
हे फॅक्ट आहे. त्यामुळे व्यक्तीच्या चित्तवृत्तीचं समाधानसुद्धा शिक्षण प्रक्रियेतून झालेलं पाहिजे. भावनेचा सुद्धा विकास होणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर अतिशय उच्च शिक्षित असलेले लोकसुद्धा त्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या धकाधकीच्या जीवनात ते स्वतःला संपवून घेण्याच्यासाठी आत्महत्यासारख्या कुरुघोडीला सुद्धा बळी पडतात. हे कशाचं द्योतक आहे? शिक्षण तर उच्च शिक्षण झालेलं आहे, परंतु जीवनात उद्भवलेल्या समस्यांना नीट आपल्याला सामोरे जाता येत नाही. ती धैर्यता आपल्या जीवनात आपल्या शिक्षणाने दिलेली नाही. उलट शिक्षणाने जर व्यक्ती दुबळा होत असेल तर ते शिक्षण कोण्या कामाचं? ग्रामगीतेत तुकडोजी महाराज फार सुंदर लिहितात, याच्यासाठी शिक्षण घेणे जीवन जगता यावे समर्थपणे, असा संदेश तुकडोजी महाराज देतात. तो या संदर्भात अतिशय मौलिक आहे असं मला वाटते. पुढे गोपाळ गणेश आगरकर लिहित आहेत, असा आमचा समज आहे, अशा शिक्षकांपासून विद्यार्थ्यांचा तोटा होतो. कारण मुलांची स्वतः विचार करण्याची सवय मोडते. ग्रीक लोक शिक्षकांच्या कामाची तुलना नेहमी सुईणीच्या कामाशी करत. सुईणीच्या कामाशी ग्रीक लोक शिक्षकांची तुलना करत. शिक्षक मीन्स टीचर इज इक्वल टू सुईण. सुईण म्हणजेच दाई, जिला दाई म्हणतो आपण हिंदीमध्ये. जी जन्म देते आपल्याला ती आई, आणि आपल्या बालपणात जी सुईण असते ती आपली सेवा करते. बाळंतीण असलेल्या आईचीही सेवा करते आणि बाळाचीही सेवा करते. ती सुईण म्हणजेच दाई. तर एक दाखला हा शिक्षक कसा असतो या संदर्भात एक उदाहरण गोपाळ गणेश आगरकर देतात की ग्रीक लोक शिक्षकांच्या कामाची तुलना नेहमी सुईणीच्या कामाशी करीत असतात. या गोपाळ गणेश आगरकरांनी जेरेमी बेंझम शिवाय जॉन स्टुअर्ट मिल आणि तिसरं म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर या पाश्चिमात्य शिक्षण तज्ज्ञांच्या ग्रंथांचे वाचन या विचारवंतांना वाचनाच्या माध्यमातून गोपाळ गणेश आगरकरांनी समजून घेतलेले होते. त्यांच्या अभ्यासातूनच त्यांना ही गोष्ट कळलेली होती. कोणती गोष्ट? ते दाखला देतात की ग्रीक लोकांनी शिक्षकांच्या कामाची तुलना नेहमी सुईणीच्या कामाशी केलेली आहे. साक्रेटिस साक्रेटिसचे असे म्हणणे असे की साक्रेटिस या संदर्भात काय म्हणत होता? साक्रेटिस हा मूळचा ग्रीकचा. साक्रेटिस हा विचारवंत काय म्हणत असे? गोपाळ गणेश आगरकर सांगतात, साक्रेटिस म्हणत असे, जसा कुशीत गर्भ तसे विचार साऱ्यांच्या डोक्यात आहेतच. जसा कुशीत पोटात गर्भ असतो, अगदी तसंच डोक्यात विचार असतात. कुशीत गर्भ तसंच विचार हे डोक्यात असतात. शिक्षकाने सुईणीप्रमाणे त्याचा बहिरागम मात्र आपल्या चातुर्याने सुकावय करावयाचा आहे. सुईण बाळंतपणाची जशी काळजी घेते आहे तशीच
या सुईणीचं काम जितकं महत्त्वपूर्ण आहे की बाळाचा जन्म करतेवेळी बाळंतपण होताना सुईण जी जबाबदारी पार पाडते आहे, दाई जी जबाबदारी पार पाडते आहे, सिस्टर मेडिकल सायन्समधील डॉक्टर जे जबाबदारी पार पाडत आहेत, त्याच जबाबदारीने शिक्षकाने शिकवलं पाहिजे. कारण डोक्यात विचार असता आहेत. जसं कुशीत गर्भ असतो आहे तसंच व्यक्तीच्या डोक्यात विचार असता आहेत आणि या विचारांचा जन्म शिक्षकाला करावयाचा आहे. मग असे विचार सुदृढ जन्मास आले पाहिजेत की नाही याची काळजी, बाळाचा जन्म जसा सुदृढ व्हावा याची काळजी जशी सुईण घेते, दाई घेते, डॉक्टर घेतात, नर्स घेतात, अगदी तीच काळजी शिक्षकाने सुद्धा घ्यावयाच पाहिजे. बहिरागम मात्र आपल्या चातुर्याने सुकावया करावयाचा. जसे हस्तपादादी अवयव, बाळाचे हात पाय अवयव आणि नेत्र कर्णादी इंद्रिये अभ्यासाने सुदृढ व चंचल होतात, त्याप्रमाणे अभ्यासाने बुद्धीही सुदृढ व चंचल होते. या अशा अभ्यासानेच बुद्धीसुद्धा सुदृढ व चंचल होत जाते. पुढे ते दुसरा उदाहरण देतात. बैलाचा खांदा, घोड्याची छाती, गाढवाची पाठ आणि येडक्याचे शिंग हे उपयोगाने किती मजबूत होतात पहा बरं. खरं आहे, बैलाच्या खांद्यावर सतत बैलबंडीचा बैलगाडीचा ओझा असल्याच्यामुळे, नांगराचा ओझा असल्याच्यामुळे, बैलाचे खांदे सततच राबते असल्याच्यामुळे बैलांचा खांदा मजबूत होतो. घोड्याची छातीसुद्धा धावून धावून सतत काम करून करून, रनिंग करून करून घोड्याची छातीसुद्धा मजबूत होते. गाढवाच्या पाठीवर सतत ओझं वाहिलं जाते, त्यामुळे गाढवाची पाठसुद्धा त्यातून मजबूतच होते. येडक्याचे शिंगसुद्धा सततच्या उपयोगाने मजबूतच होते. व्यक्तीचंही तसंच आहे. सतत वाचनाने, सतत चिंतनाने, सतत मननाने व्यक्तीची बुद्धीसुद्धा तितकीच सुदृढ होते. त्यामुळे बुद्धीला खाद्य देणे अतिशय आवश्यक आहे. हे सर्वांच्या पाहण्यात आहेतच, असा सर्वांचाच अनुभव आहे. मग पहिलवानांची पुन्हा तिसरा उदाहरण देतात. पहिलवानांची छाताडे, जे लोक पहिलवान आहेत, रेसलर आहेत. सुलतान चित्रपट पाहिला ना तुम्ही सलमान खानचा? पहिलवान आहेत, रेसलर आहेत, त्यांचे छाताडे, त्यांची ब्रेस्ट, छाती, त्यांच्या पोटऱ्या, त्यांचे पाय, त्यांचे दंड, त्यांचे हात, बाहू, डांग घेऊन पडणाऱ्यांचा दम व पाय, निशाण मारणाऱ्यांचे पाय व डोळे व मराठी कारकुनांची मांडी आणि पाठीचा कणा, गवयाचा कान, गाणाऱ्याचा कान आणि बजवय्याची बोटे. बजवय्ये म्हणजे बँड वाजवणारे लोक, बँडवाले, वाजावाले, त्यांचे बोटं आणि बोलणाऱ्याची जीभ आणि जे भाषण करतात नरेंद्र मोदी साहेब, त्यांची जीभ. याप्रमाणे ज्याला ज्या धंद्यात जो अवयव जे जे इंद्रिय विशेष वापरावे लागतात, त्या त्या अवयवांना ते इंद्रियांपेक्षा बळकट होते. ते इंद्रिय मग सतत बळकट होत असतात. आपण ज्या अवयवांचा जितका जास्त वापर करू तितके अवयव ते बळकट होत असतात. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीचा उपयोग तसाच करायला पाहिजे. जशी शरीराची तशी बुद्धीचीही गोष्ट आहे. अष्टावधानाने, अगदी अष्टावधानाने स्मरण वाढविले असते. कादंबरीकार व कवी होईल तितकी कल्पना वाढवतात. कवी किंवा कादंबरीकार आपल्या कवितेतील, आपल्या साहित्यकृतीतील कल्पना हवी तितकी वाढवतात व तत्वव्यत्यास अनुमान प्रमाणाची विचक्षणा करण्याची सवय लागलेली असते. कादंबरीकार हे कादंबरीत आपली कल्पना वाढवत असतात. कवी कवितेत निपुणता धारण करत असतो. तत्ववेत्ता, एखादा फिलॉसॉफर हा त्याच्या अनुमान तर्काकडे, तथ्याकडे, प्रमाणाची विचक्षणा समीक्षा करण्याची सवय त्याला असते. याचा अर्थ काय? सारांश असा की
शरीराच्या अवयवाप्रमाणे मनाचे अवयवही अभ्यासाने आणि उपयोगाने मजबूत होतात आणि चंचल होतात। यासाठी ज्या शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांस ते वारंवार उपयोगात आणावे लागतील अशी पद्धती योजने फार हितावह आहे। आणि विद्यार्थ्यांचं वाचन, चिंतन, मनन, अध्ययन, सराव, एक्झरसाइज ज्या माध्यमातून होत असेल त्यासाठी वारंवार उपयोगात आणण्याच्यासाठी तशाच शिक्षण पद्धती शिक्षकाने योजने अतिशय आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना व्याख्यान पद्धतीतून जर समजून द्यायचं असेल तर एखाद्या वेळेला व्याख्यान पद्धती ही आयोजित करायला पाहिजे। एखाद्या वेळेला प्रायोगिक पद्धतही शिक्षकाने अंमलात आणायला पाहिजे। कधीकधी कथाकथनाच्या माध्यमातून सुद्धा शिक्षकाने शिकवलं पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धतींचा वापर शिक्षकाने या शिक्षण पद्धतीत, शिक्षण प्रक्रियेत सातत्यानं करायला पाहिजे। अशा प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षण पद्धतीतूनच विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं अध्यापन होईल अशी पोटतिडकीची भावना या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर विशद करतातच आहेत। गुरुमुखाशिवाय ज्ञान संपादनाची आणखीही 4 साधने आहेत। ते म्हणजे विचार, अवलोकन, वाचन ही त्यांची स्वाधीन असू शकण्यासारखी आहे। चौथा एक वाद राहिला तो दुसरा कोणीतरी तोडीचा मिळाल्याशिवाय नीट होत नाही। आपण गुरुमुख मागेच विवेचन केलं। आपण गुरुमुख, वाचन, अवलोकन आणि वादातून जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरा सुद्धा वाद करणारा आपला डिबेटर्स असणे आवश्यक आहे। वादविवादात दुसराही व्यक्ती असणे आवश्यक आहे। दुसरा कोणी त्यात तोडीचा वाद घालणारा मिळणार नाही तोपर्यंत वाद ही प्रक्रिया पूर्ण होत नाही। श्रेष्ठांशी संवाद करण्यापासून तर नवीन ज्ञान प्राप्त होतेच। वरिष्ठांशी, मार्गदर्शकांशी, शिक्षकांशी, वडीलधाऱ्यांशी संवाद करण्यातून नवीन ज्ञान प्राप्त होते, परंतु समाशी करण्यापासून संशयवृत्ती होते आणि करणाशी कारणीभूत कनिष्ठाशी करण्यापासून संपादित ज्ञान सुव्यवस्थित होत असते। मोठ्यांशी जर आपण वाद केला किंवा संवाद केला तर त्याच्यातून नवीन ज्ञानाची प्राप्ती होते, परंतु कनिष्ठांशी, लहानांशी जर आपण वाद केला, संवाद साधला तर संपादित केलेले ज्ञान, मिळवलेले ज्ञान हे सुव्यवस्थित होते, त्यांची व्यवस्थित बाइंडिंग होते। त्यामुळे श्रेष्ठ जनांशी आणि कनिष्ठ जनांशीही संवाद करणे अनिवार्य आहे। हे वादाच्या बाबतीत सुद्धा मौलिक प्रतिपादन गोपाळ गणेश आगरकर करत आहेत। वाचन या अतिशय महत्त्वपूर्ण निबंध लेखाचा पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया। थँक्यू, धन्यवाद।